नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे दुधी भोपळा. दुधी भोपळ्यामध्ये अशी एक जिन्नस घालणार आहे ना, त्याची चव काही गुणांनी वाढणार आहे. तर माझ्याकडे 2 होते दुधी भोपळे, ते घेतलेले आहेत आणि त्याची आता मी बनवणार आहे भाजी. भाजी म्हणा किंवा आणखीन काय म्हणा, तुम्ही व्हिडिओ पाहिल्यावर कळेल भाजी बनते का दुसरं काय बनते. ते नक्कीच पहा व्हिडिओ. तर ही ती आता मी भोपळाचे 2 भाग केलेले आहे, एक भोपळ्याचे आणि असेच बाहेरची थोडी अशी नकळत साल काढून घ्यायची, पातळ एकदम. जास्त जाड साल काढायची नाही, पातळ साल काढायची, का की थोडासा कडक असतो बाहेरून भोपळा ना, तर त्याची साल काढल्यामुळे बरोबर एकदम परफेक्ट आपल्याला हवी तोच भेटतो. तर आता मी साल काढून घेते संपूर्ण. तर भोपळे तसे कवळे होते माझ्याकडे, हे दोन्ही पण भोपळे कवळेच होते. त्या भोपळ्याची मी बनवणार आहे. तर हे पहा, तर मी ह्याची कापते आता सर्व. बाहेरून साल काढते पहिली, नंतर पूर्ण कापून दाखवणार आहे तुम्हाला. पहा, अशा पद्धतीने मी काढून घेते, नंतर कापताना पण दाखवते मला. आणि ही एक जिन्नस घालणार आहे ना, घालत असणार आहे तुम्ही पण ही जिन्नस, पण मी पण तीच घालणार आहे. पण पहा, चव पण पहा काय ती कशा पद्धतीने केली, कधी टाकायची ती आणि कशी फोडणी द्यायची किंवा काय, हे सर्व काही व्हिडिओमध्ये येणार आहे. व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तुम्हाला. नक्कीच व्हिडिओ पहा. आणि एवढी चव, हेल्दी भोपळा म्हणतात ना, हेल्दी बनवणार आहे ती डिश. तर काय हेल्दी डिश आहे, कशी बनवणार आहे ती संपूर्ण व्हिडिओ पहा. तर आता हे बघा, भोपळेच झाले साल काढून. तर मी हा मधोमध कापणार आहे आणि ह्याच्या अशा फोडी करणार आहे. आता ह्याला मध्ये थोडंसं भाग असा पोकळ असतो त्याचा, तर पोकळ भाग थोडासा नकळत कापून काढायचा आपल्याला, की भुसभुशीत असतो तो भाग. जे बियांचा भाग असतो ना, तो एकदम भुसभुशीत असतो. थोडासा शेंडा कापून काढायचा प्रत्येक. ते असे हे बघ, तर काढलेलं आहे. ह्याचं पण राहिले, हे काढून घेते. ह्याला 2 भाग करते आणखीन, आणि ह्याचा पण मधला आकार थोडा काढून टाकते. तर हे बघा, एकदम सारख्या फोडी करायची त्याच्या, म्हणून जरा बारीक मोठी नको आपल्याला. तर हे पहा, असं घेणार आहे. व्हिडिओ जरा पण स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ पहा, मग कळेल तुम्हाला काय बनतंय ते. असं धरायचं आणि अशा फोडी कापून घ्यायच्या. या पद्धतीने कापल्या बघा मी. आता अशा सर्व भोपळ्याच्या मी 4 तुकडे आहेत ना, 4ही तुकड्यांचा मी असे करून घेणार आहे. तर ही माझी संपूर्ण भाजी चिरून झाली आहे. छान दिसते बघा, रंग फार सुंदर दिसते आणि कवळी लुसलुशीत भोपळा आहे, त्याच्यामुळं आपली रेसिपी फार छान होणार आहे. आणि तिच्यात जिन्नस पण घालणार आहे ना ती, तर त्याच्यामुळे आणखीन चव येणार आहे. आता वाटण पहा, ह्याला वाटण पण बिलकुल लागत नाही. ह्याला थोडंसं झणझणीत करायचं आपल्याला, थोडंसं तिखट. मी 7-8 मिरच्या घातलेल्या आहेत चांगल्या. सामग्री आपल्याला फार कमी लागणार आहे. तर तुम्ही इथे मिरच्याचे लसणाच्या 2-4 पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या टाकलेल्या आहेत. 1 चमचा जिरं टाकायचं. जिरं टाकलं 1 चमचा, आणि कोथिंबीर टाकायची. जास्त काही नाही, थोडंसं आलं होतं माझ्याकडे, ते टाकलेलं आहे. आणि आता हे वाटून घ्यायचं जाडसर, जास्त बारीक पण नाही वाटायचं. तर इथे बा, इथे जिरं मोहरी आणि टाकलं आहे. थोडासा व्हिडिओ स्किप झाला माझा. जिरं मोहरी
1 चमचा तेल, जिरं, मोहरी टाकलेलं आहे आणि ही डाळ द्यायची टाकून त्याच्यात. सिक्रेट चीज आहे डाळ आपली. डाळ टाकल्यामुळं दुधी भोपळा एवढा टेस्टी होतो ना. पण कुठल्या स्टेपला टाकलेली आहे डाळ ती पण पहा. फोडणीमध्येच डाळ ओतलेली आहे मी. छान असं हलवून घ्यायचं ते. डाळ एकदम जवळजवळ 30 ते 40% डाळ शिजली पाहिजे ना, असं हलवून घ्यायचं. मी चांगलं 1-2 मिनिट त्याला हलवणार आहे. थांबायचं, हलवायचं, थांबायचं, हलवायचं. आता हे वाटण केलेलं आहे ना आपण, हे वाटण सोडायचे आपल्याला याच्यात. दुधीचे अनेक प्रकार होतात, अनेक प्रकार मी दाखवले आहे तुम्हाला. पण डाळ घालून पहा एकदा तुम्ही. चण्याची डाळ भिजत घालायची, एक 15-20 मिनटं घातली तरी चालेल. 15-20 मिनटांनी धुवून स्वच्छ ह्याच्यात टाकून द्यायची दुधीमध्ये. तर फार चव छान येते आणि दुधी आणि डाळ शिजायला एकदम परफेक्ट आहे दोन्ही पण. त्याच्यामुळं चव पण मग त्या रेसिपीला येते. मेन शिजणं आणि कसं शिजणं महत्त्वाचं आहे त्याला. तर इथे मी धने पावडर टाकलेली आहे. मस्त हलवून घ्यायचं मात्र. आता हा आपला दुधी आहे ना, हा सोडायचा. फोडी त्याच्या मस्त आहे बघा, किती छान फोडी दिसतात. मस्त उलटी पालटी केलेली आहे, हलवली आहे त्याला. डाळ तर चांगली बहुतेक 30 ते 40% शिजलेली आहे. आता भोपळा शिजायला जास्त वेळ लागणार नाही आपल्याला, बाकी मसाला पण छान बसलेला आहे त्याला. तर याच्यात थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आपल्याला. पहिले मीठ टाकून घेते मी, नंतर पाण्याचा शिपका, का की मिठाला बी पाणी सुटन. आणि ही रेसिपी अशी साधी सोप्या पद्धतीत होऊन जाईल. कमी सामग्रीत आणि पौष्टिक हेल्दी रेसिपी म्हणतात ना, ती आहे. तुम्ही मुलांना टिफिनसाठी बी वापरू शकता किंवा तोंडी लावण्यासाठी खूप उपयोगी पडणारी आहे. तर बनवून दाखवा, बनवून घ्या. हे दाण्याचा कूट टाकणार आहे 2-3 चमचे. 3 चमचे दाण्याचा कूट टाकलेला आहे मी. आता मग मस्त हलवून घ्यायची. तर ह्याच्यावर मला आता थोडासा पाण्याचा शिपका मारून झाकण ठेवायची. आता थोडंसं पाणी भांडं धुवून घेतलेलं आहे, बस तेवढंच पुरेसं झालं. तर मी झाकण ठेवलेलं आहे ना, झाकण उघडून पाहते. वाव. तर जरा कोथिंबीर टाकते वरून आणि परत झाकण ठेवते त्याला. तर उकळी तर आलेली आहे, थोडा वेळ लागणार आहे, जास्त नाही लागणार. थोड्या वेळात आपली रेसिपी तयार झाली. हे बघा, पाणी आटून गेलेलं आहे, मस्त रसरशीत झालेली आहे, अगदी तोंडाला पाणी सुटण्याजोगी झालेली आहे. रंग फार सुंदर आलेला आहे तिला. तर आता मी काढून दाखवते प्लेटमध्ये आपल्या. भातावर तोंडी लावण्यासाठी खूप उत्तम रेसिपी आहे. भाकरीबरोबर, चपातीबरोबर तर खाणारच आपण, पण तोंडी लावण्यासाठी बी फार छान आहे. बनवून पहा मैत्रिणी एकदा. या पद्धतीने तुम्ही बनवत असणार आहे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, पण ही पद्धत एकदा वापरून पहा. खूप अप्रतिम चव आहे तिला, खूप छान लागते. डाळ घालून बनवा. डाळ सिक्रेट आहे, सिक्रेट पद्धतीने दाखवली आहे तुम्हाला. अगदी साधी सोप्या पद्धतीत कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे.
कुठलाही मसाला न वापरता खाली मिरच्या 4 कापून घातलेल्या आहेत, त्याच्यात बनवलेलं आहे. अशा रीतीने बनवत जा. ही भाजी खूप हेल्दी आहे. 8 दिवसांनी 15 दिवसांनी एकदा तरी भाजी बनली पाहिजे. खूप दिसायला पण छान दिसती, रंगही छान येतो आणि पटकन होणारी आहे. कमी सामग्रीमध्ये, कमी तेलात, कमी सर्व काही साहित्यामध्ये ही बनती रेसिपी. तर एकदा बनवून पहा. खरंच अशा पद्धतीने तुम्ही बनवत असणार आहे, पण ही पद्धत वापरलेली आहे. ह्याच्यात पण पहा रंग काय सुंदर आलेला आहे त्याचा, किती छान दिसते पहा. वाटतं ना खावंसं. चला बाय, परत भेटूया.